मॉम डॅड आल्याचं कळलं असेल ना तुला? हो, फोन आला होता मला. चल भेटून येऊ त्यांना. नाही थांब एक मिनिट. तू कशाला चाललायस? मी बोलवून आणते. मॉमने ऍक्च्युली मला सांगितलेलं तुम्ही दोघं आलात की मॉमना बोलवायला. मी आले बोलवून. सारंग, जे डील कॅन्सल झालं त्याबद्दल ऐश्वर्याने मॉमला सगळं सांगितलंय आणि याला जबाबदार सावली आहे हेही सांगितलंय आणि मॉम तिच्यावर चिडली आहे. पण ते डील तर तू काही बोलू नकोस, मी बोलेन. अहो पण माझी चूक आहेच ना. नाही नाही, चूक तुझी नाही झाली आहे. चूक खरं तर माझी झाली आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. घरातल्या सगळ्यांचाच तुझ्यावर विश्वास होता म्हणून म्हटलं चला एक वेळ आपण सुद्धा विश्वास ठेवून बघूया ना हिच्यावर. पण तीच माझी चूक ठरली. तुझा एक गुण बघितला माझ्या सारंगनं आणि त्याला असं वाटलं की कंपनीची सगळी जबाबदारी तू पेलू शकशील, पण नाही, तो त्याचा गैरसमज होता. एक्झॅक्टली मॉम. हिने गुंडाळून घेतलंय सारंगला. ती म्हणते तेच सारंग ऐकतो. तिने मुठीत ठेवलंय सारंगला. मी बोलते ना तिच्याशी. सॉरी मॉम. मी दिली होती ना तुला परवानगी की तू ऑफिसला जाऊ शकतेस, तर आता मीच तुला सांगते की सारंग सर, सावली मॅमने कमालच केली. त्या सुपरमार्केटवाल्यांनी रद्द केलेलं डील पुन्हा रद्द केलं. काय म्हणजे म्हणजे त्यांनी नवीन डील पाठवलं आपल्याला आणि या नवीन डीलमुळे आपल्या कंपनीला 10 लाख नाही तर महिन्याला 15 लाखांचा नफा होणार आहे. हे फक्त आणि फक्त सावली मॅम मुळेच झालं. आणि सारंग सर, सावली मॅमने उत्तम प्रेझेंटेशन दिलं. नाही नाही, मी एकटीने नाही, खरं तर मी एकटी करूच शकले नसते कारण ते प्रेझेंटेशन कसं बनवतात हे मला माहीत नव्हतं. पण मला त्या प्रेझेंटेशनमध्ये काय हवं आहे हे मी किरणला सांगितलं आणि तिनेच मला ते प्रेझेंटेशन बनवायला मदत केली. नाही नाही सारंग सर, हा सावली मॅमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी जे जे सांगितलं ते फक्त मी PPT मध्ये तयार केलं, पण सगळी आयडिया सावली मॅमचीच होती. हा, पण तू असं काय सांगितलंस त्यांना की ज्यामुळे ते परत तयार झाले? सर, नुसतं डील पुन्हा करायचं ठरवलं नाही तर ऑर्डर वाढवून 5 लाखांचं प्रॉफिट सुद्धा वाढवलंय. सावली, पण हे सगळं पॉसिबल कसं झालं? तू काय सांगितलं त्यांना? म्हणजे आपल्या प्रॉडक्टची ह्युमन व्हॅल्यूची जाणीव करून दिलीस तू त्यांना. म्हणजे वेळ आल्यानंतर ग्रासरूट लेवलला जाऊन कसं काम करायचं याचं एक उत्तम उदाहरण आहे. मी फक्त जे होतंच ते त्यांना दाखवून दिलं. म्हणजे आपली कंपनी चांगली उत्पादनं तयार करतं हे त्यांना माहिती आहे, म्हणूनच ते आपल्यासोबत करार करणार होते ना. पण जे बाकीच्या कंपन्यांना जमलं नाही ते आपण केलंय हे मी त्यांना दाखवलं. म्हणजे आपण ज्या गावातून, ज्या जंगलातून कच्चा माल घेतोय त्या गावाला फक्त पैसे देऊन मोकळे होत नाही आहोत, तर आपण त्यांच्या विकासासाठी सगळं करतोय. म्हणजेच त्यांच्या गावात दवाखाना, शाळा हे सगळं आपण त्यांना उपलब्ध करून देतोय. हे सगळं मी त्यांच्या नजरेत आणून दिलं. थोडक्यात काय तर फक्त व्यवहार नाही तर माणुसकीही तितकीच महत्वाची आहे हे मी त्यांना पटवून दिलं. वा, दॅट्स ग्रेट. खरंच तू खूप हुशार. गुड गुड, चांगलं काम केलंस तू. बघितलंस, तुला खूप घाई होती ना हिच्यावर आरोप करायची. आता बघितलंस तिने काय करून दाखवलं ते. माझा निर्णय चुकीचा नाहीये हे तू सिद्ध केलंस, त्याबद्दल थँक्यू सो मच. तुझं काम, तुझी जिद्द, धडपड, तुझी सिन्सिरिटी हे सगळं बघून मला असं वाटतं की घरातली सगळी तुझी कामं आणि ऑफिसची कामं, कंपनीच्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या यात तुला प्रॉपर ट्रेनिंग मिळायला हवं. आणि CMO
ही खूप मोठी पोस्ट आहे, त्यात जम कसा बसवायचा हे सुद्धा तुला शिकून घ्यायला पाहिजे. म्हणून आपल्या शहरातले सगळ्यात उत्तम ट्रेनर्स मी तुझ्यासाठी अपॉइंट करणार आहे. तू नक्की जायचंच आणि शिकायचं सगळं. मी नक्की जाईन. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. पुन्हा एकदा मात दिलीस तू मला सावली. पण मी पण ऐश्वर्या आहे. या घरावर राज्य केलंय मी आणि तू काल परवा येऊन माझं राज्य हलवू नाही शकत. माझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी. ऐश्वर्या मेहंदळे मी. ऐश्वर्या मेहंदळे. या 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 राणी सरकार, या 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 राणी सरकार, बसा इथे. राणी सरकार, काय करताय तुम्ही? विजेत्याचं स्वागत करतो राणी सरकार. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. अशक्य असलेली गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली. ज्या गोष्टीचा आम्ही विचार पण करू शकलो नव्हतो ती गोष्ट तुम्ही प्रत्यक्षात उतरवून दाखवली. तुमचा अभिमान वाटतो राणी सरकार. हो, पण हे कौतुक माझ्या एकटीच्या वाट्याला काय येत आहे? खरं तर हे सगळं माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळेच झालंय. नाही नाही राणी सरकार, मी फक्त निमित्त होतो. करून तर तुम्ही दाखवलं. अजिबात नाही. बसा. उलट अशा प्रसंगी मी माघार घेतली होती. हे काम मला जमणारच नाही असा निर्णय घेऊन मी राजीनामा द्यायला निघाले होते. पण तुम्ही मला समजवलं. तुम्ही मला वेगवेगळी उदाहरणं देऊन राजीनामा देऊ दिला नाही. तुमच्यामुळे मला हे धाडस करता आलं. तू धाडस पण केलंस आणि हार नाही मानलीस. ऐश्वर्याने खच्चीकरण केलं होतं, निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं, पण तू निर्णय नाही घेतलास. माझ्या वाघिणीने काय केलं? वाघिणी काय करते माहितीये? नाही माहिती? सांगतो मी तुला. वाघिणी जेव्हा शिकार करते तेव्हा ती एक पाऊल मागे येते. माझी वाघीण एक पाऊल मागे आली आणि नंतर गड जिंकून दाखवला. गप्पा बसा. गप्पा बसा? इथे पण गप्पा बसा? या पुरुषांनी वागायचं तरी कसं? कसं वागायचं, कसं बोलायचं सांगशील मला? सांगू? सांग ना. तिथे कोणाला सांगायला गेली? सावली, सावली, अगं काय करतीस तू? इकडे. मम्माचा फोन आला होता. ती कार्यक्रमाची तयारी करायला बाहेर गेली आहे. तोवर तिने सांगितलंय की इथे ह्या घरात रियाज करा म्हणून. आणि आता 3 दिवस राहिलेत ना कार्यक्रमाला. आपल्याला रियाज करावा लागेल. तारा मॅडम, मला वाटत नाहीये का की खूप घाई होते? नाही म्हणजे त्या म्हणाल्या घरात रियाज करायला, पण मला गाताना कोणी बघितलं तर आपलं काय होईल? हो, पण आता आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे सावली. तुला माहिती आहे आता मम्माने सांगितलंय तर आपल्याला करावं ते लागणारच. नाहीतर तुला माहिती आहे मम्मा काय करेल ते.